उत्तर देत नाही. बायको जरी रागावली तिचा पण हक्क आहे, ती रागवू शकते. असं नाही की दरवेळेला नवऱ्यानेच उठायचं, बडवायचं, नवऱ्यानेच उठायचं, हक्क गाजवायचा, नवऱ्यानेच मारहाण करायची, नवऱ्याने शिवाय द्यायची, असं नाही. कधीतरी बायको पण रागवू शकते ना, तेव्हा नवऱ्याने शांत राहायचं, काय झालंय त्याचे पाठपुरावा करायचा, नम्र व्हायचं. शास्त्र सांगतो प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र झाला असं म्हटलंय, लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, एकही शब्द बोलला नाही. बायको लय रागवली, लय तापली, लय बोलायला लागली, लय शिवाय द्यायला लागली. नवरा शांत आहे, भांडण होईल का? बरोबर करेल आणि शांत राहून जाईल. पण आपण काय म्हणतो, इतनी हिम्मत तेरे में कहा क्या रे, दिखाता हूं तेरे को. लगेच सुरुवात होते. त्याने काय होतं मग, अधिक दुर्वा निर्माण होतो आणि घर फुटले जातात. छोटस भांडण कोर्टाकडे निघून जातं. पवित्र शास्त्र सांगतं, नम्रता असली ना मग तिची बहीण नांदायला. सहनशीलता कोण येते? सहनशीलता.